नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम मस्त असतील, आनंदात असतील, आनंदातच राहा. तर झालं असं की आज मला सकाळी जरा लवकर उठून लवकर व्लॉग सुरू करायचा होता, पण तरीसुद्धा उशीरच झाला. काय असतं ना, आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी ठरवतो, पण त्याप्रमाणे होतच असं नाही. आणि माझं जे रोजचं रुटीन आहे ते माझा विचार होता की तुमच्याशी शेअर करावं. आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये आपलं सर्वांचंच एक रुटीन ठरलेलं असतं. मग त्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या महिला असू देत किंवा घरात राहणाऱ्या महिला असू देत. पण कधी कधी ना रोज तेच करून ना खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी ठरवलं की माझं रुटीन मी थोडंसं चेंज करणार आहे. तर आज तरी मी सुरुवात केली हळूहळू माझं रुटीन चेंज करायला. तर सर्वात आधी मी माझी देवपूजा करून घेतलेली आहे. म्हटलं त्यानंतर बाकीची कामं करूया. सर्व कामांमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे स्वयंपाक. आणि मी डाळीने भात लावते कुकरला. तर त्यासाठी मी डाळीमध्ये शिजतानाच आधीच ह्या सर्व सामग्री टाकते, म्हणजे डाळ एकदम टेस्टी होते. तर त्यामध्ये मी लसूण, मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे. त्यानंतर याच्यात थोडंसं मी तेल टाकणार आहे, जास्त नाही, अगदी थोडं. आणि त्यानंतर याच्यामध्ये मला हिंगसुद्धा अजून टाकायचं आहे. डाळ शिजतानाच जर हिंग टाकलं ना तर डाळ एकदम सुंदर टेस्टी होते, छान लागते. आता यानंतर मी भाताचा जो टोप आहे तो वरती लावणार आहे. डाळ नेहमी खालच्याच कुकरच्या भांड्यामध्ये लावते मी, वरच्या भांड्यामध्ये नाही लावत. वरती भात लावते. आता यात ॲड होणार पाणी मी ह्या कपाने मोजूनच घेते. हा माझा मेजरिंग कप आहे. हा 1 कप भरून मी तांदूळ जर लावत असेल तर एका कपाला 2.5 कप पाणी असं मी वापरते दरवेळेला. म्हणजे हे माझा मापाचाच कप आहे. म्हणजे भात जेव्हा लावायचा असेल मी ह्याच कपने लावते आणि पाण्याचं मेजरसुद्धा ह्याच कपने घेते. त्यामुळे भात एकदम परफेक्ट होतो. एकदम पातळ नाही किंवा खूप असा मोकळा नाही, असा मीडियम होतो, व्यवस्थित होतो. तर हा माझा मेजरिंग कप म्हणता येईल तुम्हाला. आता या भातामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी आणि त्यानंतर थोडंसं तेल. बस आता कुकरचं झाकण मी लावते. थोडंसं हलवून घ्यावं लागेल मला, कारण आपण मीठ टाकलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावलं की माझं काम झालं. आज सकाळी फक्त डाळ भात बनवणार होते मी, बाकी काहीच बनवणार नव्हते, कारण रोज चपाती भाजी खाऊन पण आपल्याला कधी कधी कंटाळा येतो. दुपारी थोडा वेळ आराम केल्यानंतर माझं रोजचं संध्याकाळचं रुटीन म्हणजे बाहेर अंगण वगैरे क्लीन करायचं, झाडांना पाणी घालायचं. आमच्याकडे बावडी आहे बिल्डिंगच्या मागे आणि त्या बावडीचं पाणी आम्हाला संध्याकाळी 5-5:30 वाजता येतं. पण मी आज चेक केलं की ते पाणी आलेलंच नव्हतं. त्यामुळे बाहेर जो आमचा नळ आहे तो बावडीच्या पाण्याचाच आहे. आणि जर ते पाणी नसेल तर मला झाडांना पाणीच घालता येत नाही. त्यामुळे आज मी फक्त अंगण झाडलं. म्हटलं झाडांना पाणी उद्या घालेन. त्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे करता आणि थोडंसं मी 6 वाजता पण झाडू मारते घरात. तर तो झाडू मारता 6:15-6:30 होतातच. आणि चहा पण ठेवला होता मी मला पिण्यासाठी. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि लवकरच आता बत्तीची वेळ पण होत आलेली आहे आणि मी माझ्यासाठी चहासुद्धा ठेवला आहे. तर रोजची आपली जी रुटीनची कामं असतात ती तर माझी चालूच आहे. पण आज मला लाडू बनवायचे आहेत. ॲक्च्युली मी विचार करते की तिळाचे लाडू बनवू की तिळाची जी चिक्की असते आपण जी थापून करतो ती बनवू. तर अजून मी कन्फ्यूज आहे, म्हणजे मला समजत नाही नक्की लाडू बनवू की चिक्की बनवू. बघू आता कसं, कारण मी एवढी परफेक्ट बनवत नाही. माझ्याकडून एकदम परफेक्ट असे तिळाचे लाडू कधी झाले नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी चुकण्यापेक्षा मग, आणि हाताला चटके वगैरे पण खूप लागतात, तर मला खूप त्या चटके वगैरे लागायची खूप भीती वाटते. तर मी माझ्या पप्पांना विचारलं की पप्पा मी लाडू बनवू की काय करू. तर पप्पांनी मला सजेस्ट केलं की बेटा तू सरळ थापून ती चिक्की बनवतात तिळाची तशी ती चिक्की बनव तू, कारण लाडू वळायला खूप गरम लाडू वळायला लागतात, नाहीतर तो पाक जो आहे ना लाडवाचा तो कडक होतो आणि लाडू लवकर वळत नाही, तर हाताला चटके वगैरे पण खूप लागतात. मग त्यापेक्षा तू अशी थापून चिक्कीच बनव. आणि आता काय आहे ना, मला हळदी कुंकू सुद्धा करायचंय. तर हळदी कुंकू करायचंय म्हटल्यावर थोडंसं आपल्याला घरात काहीतरी बनवायला पाहिजे, एक तर लाडू नाही तर चिक्की तरी. आता काही बायका फक्त लाडूच देतात, तसं काही नाही. मी चिक्की सुद्धा देऊ शकते. मला असं काही नाहीये की लाडूच दिले पाहिजे. जर चांगली झाली चिक्की तर मी नक्की बायकांना चिक्की देईल, आणि जर नाही झाली तर मग लाडू बनवून घेईल किंवा मग विकत आणेल असं. पण विकतचे लाडू कसं असतं ना, मला ते विकतचे लाडू अजिबात आवडत नाही. ते इतके कडक असतात की खाल्ल्याच जात नाही. मग अक्षरशः कधी कधी असा हातोडा घेऊन फोडावे लागतात ते लाडू.
आणि मग ते काय उपयोग ना असं देऊन, म्हणजे करायचं तर चांगलंच करायचं हळदी कुंकू, नाही तर मग अवघंच आपलं करायचं म्हणून करण्यापेक्षा. तर माझा विचार चालू आहे की बघते मी आता, ट्राय करते. जर माझ्याकडून चांगले तिळाचे लाडू झाले ना तर मग मी पुढे अजून बनवेल. म्हणजे आता मी सध्या काय करणार आहे, फक्त मी अर्धा पावच तीळ आणलेत. फक्त पाव किलो सुद्धा मी तीळ आणलेले नाही, फक्त अर्धा पाव तीळ आणलेत. आणि आता बनवणार आहे मी, म्हणजे आधी ट्राय करणार आहे की माझ्याकडून व्यवस्थित होत आहेत की नाही. जर नाही झाले माझ्याकडून व्यवस्थित तर मी सरळ विकत आणणार आहे, पण आज मी ट्राय करणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे की मी कशा प्रकारे तिळाचे लाडू ट्राय करते ते. आणि जी आपली रोजची कामं असतात ती तर माझी चालूच आहे रोजच्या प्रमाणे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कधी आता दिवाबत्ती करून घेते, कारण संध्याकाळचे 6:45 वाजायला, 6:30 वाजले संध्याकाळचे. तर आधी दिवाबत्ती करते. आणि आमच्याकडे ना पूर्वी 5-5:30ला पाणी यायचं, हल्ली इतका उशीर होतो. हे बघा आत्ता पाणी आलंय. मग सगळं कामांना सगळं लेट होत जातं. म्हणजे मग दिवाबत्ती करायची की पाणी भरायचं की त्याच्यानंतर स्वयंपाक पण असतो. आणि आज स्वयंपाक काय करायचा, तर आज गुरुवार आहे आणि आज मी विचार करते की वांग्याची भाजी करेल. वांग्याची भाजी म्हणजे भरून वांग करणार आहे मी आज. जी भरली वांगी बोलतात ना आपल्याकडे, ती भरली वांगी करणार आहे. खूप दिवस झाले तशी भाजीच मी केली नव्हती. म्हणजे इथून मागे मी ते वांगे बटाटे जी असते, वांगे बटाट्याची भाजी, तशी भाजी केली होती ग्रेव्हीची. पण आज मला असं वाटतं की थोडीशी भरली वांगी वगैरे खावी, असं छान असं मस्त टेस्टी अशी मसालेदार वांग्याची भाजी खावी असं वाटतंय. मग म्हटलं चला करूया. ऍक्च्युली मलाच आवडतं, बाकी कोणाला घरात ती भाजी आवडत नाही. पण ठीक आहे ना, आपल्यासाठी पण काहीतरी आपण करायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी दुसऱ्यांच्या हिशोबाने करून चालत नाही ना. कधीतरी आपल्याला आपल्या चॉईसनुसार पण काहीतरी गोष्टी स्वतःसाठी करायला पाहिजे. तर मी आता पटापट देवपूजा बत्ती करून घेते, पाणी भरून घेते आणि मग त्यानंतर मला आधी तिळाचे लाडू करणार आहे आणि मग त्यानंतर मी भाजी करणार आहे. दुपारची चहाची वगैरे भांडी आहेत आणि माऊने मॅगी बनवली होती ना, तर त्याची कढई सुद्धा धुवायला आहे. हल्ली मला भांडी घासायचा इतका कंटाळा येतोय ना, हल्ली मला भांडी घासायचा खूप कंटाळा येतोय. माझा विचार चालू आहे की भांडी घासण्यासाठी आणि क्लिनिंगसाठी, लादी वगैरे पुसण्यासाठी, रोज झाडू वगैरे मारून क्लिनिंग करण्यासाठी एखादी मेड ठेवायची, असा माझा विचार चालू आहे. आमच्याकडे पहिले मावशी यायच्या कामाला आणि मध्यंतरी त्यांना मी बंद केलेलं. ॲक्च्युली त्यांचे थोडेसे हेल्थ इश्यूज झालेले, त्यामुळे मग मला त्यांना म्हणजे त्यांनीच काम सोडलं होतं. तर आता माझा विचार चालू त्या मावशींना परत बोलवायचं, कारण बाकीची कामं तर होऊन जातात, पण ही भांडी म्हणजे इतका वेळा पडत असतात. आणि घरात कोणी लहान मुलं असली की सारखं खाणं पिणं चालूच असतं दिवसभर. ते कंटिन्यू बेसिनजवळ 1-2 ग्लास 1-2 ताटं पडलेलीच असतात आणि ते सारखं ते भांडी घासायला खूप कंटाळा येतो मला. त्याच्यामुळे माझा विचार चालू आहे मावशींना परत बोलवायचं. पण आता ते येतात की नाही काय माहिती, आणि त्यांचा माझ्याकडे जो नंबर आहे तो पण आता लागतो की नाही मला अजून मी ट्राय पण नाही केला. तर माझा विचार चालू आहे मावशींना पुन्हा कामाला बोलवून घ्यायचं, ॲटलिस्ट भांडींसाठी तरी. झाडू आणि लादी जर त्या करत असतील सगळीच कामं तर त्यांना मी देऊन टाकणार आहे. कारण काय होतं ना, मला तेवढा वेळ मिळत नाही आता, कारण मला ब्लॉगिंगचं पण बघायला लागतं, माऊचा अभ्यास वगैरे पण असतो. माझं चालू आहे, बघू आता जर मावशी आल्या परत
तर खूप बरं होईल, खूप मला हेल्प होते त्या जेव्हा कामाला येतात तेव्हा. तर आता मी लाडूची तयारी करते, तिळाच्या लाडूची. त्यासाठी सर्वात आधी मी हे जे शेंगदाणे भाजून घेतले होते हे थोडेसे मला लाडूमध्ये टाकायचे आहेत. मला आवडतात तिळाच्या लाडूमध्ये शेंगदाणे, त्यामुळे मी थोडेसे ना मिक्सरमध्ये जर बारीक केले तर खूप जास्त पावडर होऊन जाते, म्हणून मी हे असे खलबत्त्यामध्ये थोडेसे खरबुडे करून घेणार आहे. खरबुडे म्हणजे एकदम बारीक नको आहे मला. आता याची टरकलं बघ आपोआप वरती आले, ते मी आपण काढून घेणार आहोत. एवढे शेंगदाणे बस झाले मला एका वेळेला, कारण मी फक्त अर्धा पाव तिळीचेच लाडू बनवणार आहे. बघू आता कसे होतात, मला पण नाही माहिती. हे बघा आता हे असे टरकलं काढल्यानंतर एवढे असे झालेत. एवढे ठीक आहे, त्याच्यापेक्षा बारीक नको आहेत मला. हा पाव किलो गूळ आहे आणि ही जी तीळ आहे ती अर्धा पाव आहे, तर मला हा पाव किलो गूळ पण अर्धाच करावा लागेल. एवढा गूळ मी घेतला आहे, बाकीचा ह्याच्यात ठेवून देते परत. एवढा बस झाला ना, जास्त वाटतोय. एवढाच घेतला मी, कमी केला थोडासा, अजून अंदाजच घेतलाय गूळ. आता हा गूळ मला थोडंसं सुरीने कापून घ्यावं असं वाटतं, म्हणजे पटकन मेल्ट होऊन जाईल जेव्हा मी कढईमध्ये टाकेल तेव्हा. खरं तर मला संक्रांतीच्या दिवशीच लाडू करायचे होते, पण मला मायग्रेनचा हल्ली खूप जास्त त्रास होतोय आणि खूप झोप पण येत होती मला त्या दिवशी. खूप डल फील होत होतं, आणि जेव्हा मला डल फील होतं, डाऊन फील होतं, तेव्हा मला काहीच करावं असं वाटत नाही. आणि जेव्हा मायग्रेनचा अटॅक येतो तेव्हा तर खूपच जास्त हालत खराब होते माझी. पण मी जाणार आहे डॉक्टरकडे, माझी कंप्लीट ट्रीटमेंट मी करून घेणार आहे मायग्रेनची. आणि जेव्हा योगा रेग्युलर करत होती तेव्हा नव्हता होत त्रास, पण हल्ली खूप जास्त ब्रेक झाला आहे योगाला. मी लवकरच योगा पुन्हा जॉईंट करणार आहे. काही ना काही अडचणी येतात आणि योगा क्लासला जाणंच होत नाही आहे, पण मला लवकरात लवकर योगा क्लासचा विचार करावा लागणार आहे. मे बी मी मंडेपासून जाईल, आणि उद्यापासून मी वॉकिंगलासुद्धा जायचा विचार करते. मॉर्निंगला माझ्या रुटीनमध्ये मी वॉकिंग स्टार्ट करायचा विचार करते. हा झाला आहे आता गूळ. मी सध्या एवढा सुरीने फक्त कापून घेतला आहे, कारण पटकन मेल्ट होईल आता हा. मी तिळाचे लाडू आधी पण बनवायला ट्राय केले होते, पण ते माझ्याकडून व्यवस्थित झाले नव्हते. खूप कडक झाले होते, काहीतरी चुकलं असं मला वाटलं होतं. तर मला पप्पा बोलले की तू जर पाक व्यवस्थित केलास ना तर लाडू व्यवस्थित होतील. तर पाक व्यवस्थित झाला आहे हे कसं कळणार, तर त्यांनी मला एक आयडिया सांगितली होती की वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, आणि जेव्हा पूर्ण गूळ विरघळून जाईल तेव्हा तो थोडासा एक थेंब गूळ त्या पाण्यामध्ये वाटीमध्ये टाकायचा, आणि जर त्याचा असा खडा झाला आणि आवाज आला, तो खडा जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा, तर तो खडा झाला तर समजायचं की आपला पाक व्यवस्थित झाला आहे. तर मी तसंच ट्राय केलं सेम, आणि तशी गोळी झाली गुळाची, म्हणजे आवाज यायला पाहिजे त्या गोळीचा असा आपटल्यावर. तर तसंच झालं. मग मी समजून गेली की माझा पाक आता व्यवस्थित रेडी आहे. मग मी थोडाही वेळ न घालवता लगेच जे तीळ होते माझ्याकडे ते तीळ लगेच त्या कढईमध्ये टाकले, आणि अजून जे मी शेंगदाणेसुद्धा बारीक करून ठेवले होते, बारीक म्हणजे थोडेसे खरबुडे करून ठेवले होते, ते सुद्धा लगेच मिक्स केले, कारण मला शेंगदाणे खूप आवडतात आणि शेंगदाण्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण पण खूप जास्त असतं. आणि म्हणून मग मी लगेच मिक्स करायला घेतलं. म्हटलं ह्यावेळेस तरी आपले बिघडायला नको लाडू. आणि जसं पप्पांनी मला रेसिपी सांगितली होती मी सेम तशी ट्राय करत होती. तर तुम्हाला कळेलच पुढे की माझे लाडू कसे झालेत. मी आधी चिक्कीच बनायचं ठरवलं होतं. म्हटलं आधी आपण पूर्ण ताटाला तूप वगैरे लावून मग ते जे आपलं मिश्रण आहे ते स्प्रेड करून घेऊया, आणि थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडायच्या. म्हटलं ही सिंपल पद्धत आहे, तर कशाला उगाच हाताला चटके वगैरे देत लाडू वळत बसायचे. आणि मग त्यासाठी मी सर्वात आधी हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता मी किती कमी प्रमाणामध्ये बनवते, कारण मला अजिबात विश्वास नव्हता माझ्या स्वतःवर की माझ्याकडून नीट बनेल की नाही, म्हणून मी मुद्दामच कमी प्रमाण घेतलं आहे.
आणि आता मी स्प्रेड करते. पण मला जाणवलं की हे स्प्रेड करताना पण ते बऱ्यापैकी गरम होतं. तर असं वाटलं की थोडंसं गरम अजून आहे, तर जे साईडला जे कॉर्नर्स असतात ते थोडेसे घेऊन आपण गोल गोल लाडूसुद्धा वळू शकतो. मग माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली इन्स्टंट की चला आपण एक काम करूया, अर्धे लाडू बनवूया आणि अर्धी चिक्की बनवूया, म्हणजे दोन्ही गोष्टी होतील. तर मी जी साईडला असं एक्स्ट्रा जे मिश्रण आलेलं होतं जे लाडूचं, ते घेऊन थोडे थोडे लाडू वळायला सुरुवात केली. कारण ते गरमच होतं लाडूचं सगळं मिश्रण आणि चटके पण जास्त लागत नव्हते. तर म्हटलं चला पटापट वळून घेऊया. म्हणतात ना, कोणती गोष्ट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही की त्या गोष्टीसाठी काय लागतं. आज मला परफेक्ट कळालं की कसे करायचे तिळाचे लाडू. आणि थँक्स टू माझे पप्पा त्यांनी मला मदत केल्यामुळे. आणि आता मी नेक्स्ट टाईम जेव्हा लाडू बनवेल तेव्हा जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवेल. हे लाडू तर आम्ही घरातच खाऊ. तर सर्वात आधी मी नैवेद्य दाखवला देवाला. लाडू रेडी झाल्यानंतर मग माझं मेन काम होतं ते म्हणजे आज मी ठरवलेली भाजी. आणि मी ठरवलं होतं की वांग्याची भाजी बनवायची, भरली वांगी, जशी की मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि ही भाजी माझी खूप फेवरेट आहे. मला ॲक्च्युली सगळ्याच भाज्या आवडतात, माझं असं काही नाही. पण ही भाजी खूप दिवसांपासून घरी बनवलीच नव्हती. वांग्या बटाट्याची भाजी पुन्हा पुन्हा बनवतो आपण, पण ही भाजी बनवण्यासाठी थोडेसे जास्त एफर्ट्स लागतात. ते म्हणजे आपल्याकडे वाटण प्रॉपर रेडी पाहिजे. आणि त्या वाटणामध्ये मी थोडासा कूटसुद्धा घातला आहे. मी नाशिकची असल्यामुळे मला शेंगदाण्याचा कूट घातल्याशिवाय भाज्या आवडत नाही. तुम्हाला कदाचित वाटत असेल की प्रत्येकच भाजीमध्ये कूट घालते. तर हो, आता माझी अपब्रिंगिंग तशी झालेली आहे. माझी आई तशा भाज्या बनवायची, त्यामुळे शक्यतो बऱ्याच भाज्यांमध्ये मला कूट लागतो. आणि मला शेंगदाण्याचा कूटही आवडतो, शेंगदाणे आवडतात मला, त्यामुळे मी बऱ्याच भाज्यांमध्ये वगैरे शेंगदाणे करते. इनफॅक्ट माझ्या खिचडीमध्ये सुद्धा तुम्हाला शेंगदाणे मिळतातच, म्हणजे मी टाकतेच खिचडीमध्ये सुद्धा शेंगदाणे. तर थोडंसं वाटण आणि थोडा खरबुडा शेंगदाण्याचा कूट एकत्र करून मग ते वांग्यामध्ये त्याची स्टफिंग करायची आहे. आणि मग हे वांगे आपण शिजवून घेणार आहोत. आणि बिलीव्ह मी, ही भाजी इतकी टेस्टी होते, इतकी टेस्टी होते. जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल याचा तर मी तो सुद्धा नक्की बनवेल. म्हणजे यूट्यूबला शॉर्ट्समध्ये अपलोड करेल. हल्ली मी शॉर्ट्स अपलोड करत नाही आहे, कारण यूट्यूबची पॉलिसी अशी आहे की अजून माझं चॅनलचं मॉनिटाईज झालं नाही आहे. आणि मी जे शॉर्ट्स अपलोड केले तर ते लोक शॉर्ट्सला प्रमोट करतात आणि लाँग व्हिडिओजला प्रमोट करत नाही आहे. तर ते कुठेतरी माझं त्यामध्ये नुकसान आहे. कारण माझी इच्छा आहे की माझे लाँग व्हिडिओजसुद्धा चालावे आणि शॉर्ट व्हिडिओजसुद्धा चालावे. पण लोक शॉर्ट व्हिडिओज लवकर बघतात, लाँग व्हिडिओज एवढे लवकर बघत नाही. त्यामुळे जेव्हा माझं चॅनल वगैरे मॉनिटाईज होईल त्यानंतर मी शॉर्ट्ससुद्धा पुन्हा अपलोड करायला सुरुवात करणार आहे. तुमच्या सर्वांची साथ अशीच असेल तर नक्कीच मी पुढे जाईन, यात काही शंका नाही. तर बघा, वांग्याची भाजी, भरली वांगी आपली रेडी झालेली आहे. आणि खूप लवकर रेडी होतात, 10 ते 15 मिनिटांमध्ये वांगी शिजून जातात. इकडे माझी चपातीसुद्धा रेडी आहे. आणि माऊला खूप भूक लागली होती तर मी माऊसाठी हे ताट रेडी केलं आहे. जेव्हा जेव्हा अशी मसाल्याची वाटणाची आमटी असते आम्हाला कांदा लागतो. तर आत्ता माझं फायनली सगळी कामं झालेली आहेत. रात्रीचं जेवण झालं आहे, किचन पण क्लीन झालं आहे. आणि जे मला महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मला लाडू बनवायचे होते तिळाचे, ते सुद्धा बनवले. थोडीशी चिक्की बनवली आणि थोडेसे लाडू बनवले, दोन्ही बनवलं. तर आता व्हिडिओला एंड करते, कारण खूप उशीर झाला आहे सगळं कामं आटोपता. आणि मला त्यानंतर एडिटिंगचं सुद्धा काम असतं. तर तुम्हाला माहितीच, मला लेट नाईटच करावं लागतं ते काम. तर आता व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट आणि शेअरसुद्धा करा. आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.